काकड आरती ब्रह्म चैतन्य नाथा, स्वामी चैतन्य नाथा। प्रेमानंदे सद्गुरु चरणी, प्रेमानंदे सद्गुरु चरणी, देविका माता। श्रीराम साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत। तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत। श्री रामानंद महाराजांच्या पादुकांची स्थापना झाल्यापासून काही मंडळी सेवा करण्यासाठी म्हणून श्री महाराजांजवळ राहू लागली। नायगव्हाणचे वामनराव जोशी साधारण 1933 सालापासून 1944 सालापर्यंत महाराजांच्या सेवेत राहिले। त्यांनी महाराजांकडून रामदासी दीक्षा घेतली होती। ते पूजा, भिक्षेची सेवा व प्रवासात श्री महाराजांबरोबर राहत असत। तसेच अंढेऱ्याचे गोविंद दंडे 1942-43 सालापासून अधूनमधून महाराजांजवळ सेवेला राहत। श्रीकृष्ण अंजनकर हे साधारण 1938-39 सालापासून अधूनमधून महाराजांच्या सेवेला राहत असत। बैलगाडीच्या प्रवासात बैलगाडी चालविण्याची ते सेवा करीत। त्या काळात साखरखेर्ड्याचेच कांता दस्तकी तसेच मंठ्याचे देवीदास खडके हेही महाराजांबरोबर सेवेला राहत असत। पुरुषोत्तम सुमंतू नावाचे महाराजांचे एक भक्त साधारण 40-42 सालापासून महाराजांजवळ सेवेला होते। श्री महाराज त्यांना कधी प्रेमाने पुरुषोत्तम तर कधी सुमंता म्हणून हाक मारीत। मंदिरात ते सर्व प्रकारची सेवा करीत असत। ते रोज पूजा सेवा करीत, उत्सव महोत्सवात स्वयंपाकाची सेवा करीत, बैलगाडीच्या प्रवासात बैलगाडी चालविण्याचीही सेवा ते करीत असत। श्री महाराजांवर त्यांचं खूप प्रेम होतं। श्री महाराज त्यांना रामच वाटत होते। पुढे पुढे त्यांची तब्येत बरी राहत नसे, तरीही सेवा धर्म ते कटाक्षाने पाळत असत। ते आजारी असले म्हणजे श्री महाराज त्यांचं औषध पथ्यपाणी सांभाळीत। पुढे पुढे ते सारखे आजारी राहू लागले। एक वेळ श्री महाराज रामकार्यार्थ प्रवासासाठी निघाले असता बसस्टँडपर्यंत गेले आणि त्याच वेळी सुमंतूची तब्येत अचानक बिघडली। त्यावेळी सुमंतू यांनी आर्त स्वरात महाराजांचा धावा केला। त्यांचा तो आर्त धावा महाराजांपर्यंत पोहोचला असावा, कारण महाराज बसस्टँडवरून परत मंदिरात आले आणि सुमंतूच्या उशाशी येऊन बसले। त्यांचा हात आपल्या हातात घेतला व म्हणाले, पुरुषोत्तमा, सुमंता, मी आलो आहे बरं बाळ, काळजी करू नकोस आणि नाम सोडू नको। त्यांची शुद्ध मावळत चालली होती। श्री महाराज त्यांच्या मस्तकावर, कपाळावर व छातीवर सारखा हात फिरवित होते। महाराज आल्याचं त्यांना जाणवलं। महाराजांच्या हाताचा तो स्पर्श त्यांना जाणवला। त्यांनी हळूवार डोळे उघडले। श्री महाराजांकडे क्षणभरच काय ते त्यांनी पाहिलं। श्री महाराजांना आपल्याजवळ बसलेलं पाहून त्यांचं हृदय भरून आलं। महाराजांना त्यांनी मनोमन नमस्कार केला आणि महाराजांचं ते रूप नेत्राद्वारे हृदयामध्ये साठवून मंद स्वरात श्रीराम जय राम जय जय राम म्हणून डोळे मिटले ते कायमचेच। पुन्हा दुसरं काहीही पाहिलं नाही व दुसरा शब्दही उच्चारला नाही। श्री महाराजांमध्ये त्यांनी सायुज्यता मिळवली। या महाराजांच्या सुमंताचं, या पुरुषोत्तमाच्या भाग्याचं करावं तेवढं वर्णन थोडंच आहे। अंतकाळ महाराजांच्या स्मरणात व्हावा, ते माझ्याजवळ असावेत, हीच त्यांची शेवटची इच्छा होती। ती महाराजांनी पूर्ण केली। त्यांनी निष्काम भावनेने केलेल्या सेवेचा मोबदला महाराजांनी त्यांना सायुज्यता मुक्ती प्रदान करून दिला। सन 1952-53 पासून साखरखेर्डा येथील वसंतराव देव हेही उन्हाळ्याच्या सुट्टीत महाराजांच्या सेवेला राहत असत। कोणी शिक्षणाच्या निमित्ताने महाराजांकडे मंदिरात येऊन राहत। श्री महाराज सगळ्यांना प्रेमाने ठेवून घेत। साधारण 1950 साली जाफराबादचे प्रभाकरराव देशपांडे यांना त्यांच्या आईवडिलांनी शालेय शिक्षणासाठी म्हणून साखरखेर्ड्याला महाराजांच्या मंदिरात आणून घातले। महाराजांनी अत्यंत प्रेमाने त्याला आपल्याकडे ठेवून घेतले। त्यावेळी तो लहान म्हणजे केवळ 11-12 वर्षांचा होता। महाराजांनी त्याला शाळेत घातले, परंतु त्याला शिक्षणात विशेष रुची नव्हती। त्याचे शेतीवाडीकडे जास्त लक्ष असे। त्याची शेतीवाडीतील रुची पाहून महाराजांनीही शेतीवाडीची सर्व कामे त्यालाच सांगावी व तोही पुढे हळूहळू शेतीची सर्व कामे पाहू लागला।
पुढे मंदिराचा कारभार, शेती व उत्सव महोत्सवासंबंधी होणारे सर्व व्यवहार हाच सांभाळू लागला. महाराजांच्या बैलगाडीच्या प्रवासात गाडी चालविण्याची सेवाही हा करीत असे. कालांतराने महाराजांनी यास रामदासी दीक्षा दिली. तेव्हापासून मंदिरात भिक्षेची सेवाही तो रोज नियमितपणे करीत असे. साधारण 30 वर्षापर्यंत हे मंदिरात सेवेला होते. पुरुष भक्तांप्रमाणेच अनेक माता भगिनीही श्री महाराजांकडे सेवा करण्यासाठी अधूनमधून येऊन राहत असत. त्यात राजेगावच्या दादासाहेब राजेगावकरांची आई गिरिजाबाई, बीबीच्या चंडाबाई, मेहकरच्या बबूताई आदी स्त्रिया असत. या स्त्रियांनी सोवळे घेतलेले असल्यामुळे त्या स्वयंपाकाची सेवा करीत. दासनवमी उत्सव व गुरुपौर्णिमा उत्सवाच्या 15 दिवस आधीच त्या सेवेसाठी महाराजांकडे येऊन राहत. असो साधक हो, परमार्थ मार्गात येणाऱ्या अडचणींविषयी परमपूज्य प्रल्हाद महाराज काय म्हटले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.